नमस्कार, निशाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज बनवणार आहोत आपण पराठा, सारण पराठा। चला तर मग आपण सुरुवात करूया पराठा बनवण्यासाठी। बटाटा सारण पराठा बनवायसाठी कांदा एकदम बारीक व्यवस्थित कट करून घेतला मी। एकदम बारीक चॉप करून घेतलाय। खूप आवडतो आमच्या घरामध्ये हे बटाट्याचे पराठे सर्वच प्रकारचे। कोथिंबीर पण व्यवस्थित बारीक कट करून घ्यायची आहे। ही पण छान पैकी अशी कट करून घेतली मी। एक छोटा साईजचा टमाटा घेतलाय, तो पण व्यवस्थित कट करून घेतला मी, एकदम बारीक असा व्यवस्थित कट करून घ्यायचा। खूप वेगवेगळे प्रकारचे पराठे आमच्या घरामध्ये खातात बटाट्याचे, त्यातलाच हा एक प्रकार आहे। याच्या आधी पण मी एक पराठा शेअर केलेला आहे आणि हा आता दुसरा आहे। भरपूर प्रकार आहेत, हे प्रकारचे मी शेअर करणार आहेत। मिरची पण व्यवस्थित कापून घेतली आता बारीक। खूप छान लागतो हा पराठा, करून बघा तुम्ही पण। व्यवस्थित ही कापून घ्यायची। बाकीच्या 8-10 मिरच्या मी व्यवस्थित मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे। त्याच्यामध्ये आल्याचा तुकडा पण घेणार आहे, लसूण पण घेणार आहे आणि कढीपत्ता घेणार आहे। हे व्यवस्थित दळून घेतलंय मी आता मिक्सर मध्ये। छान बारीक करून घ्यायचं। व्यवस्थित दळून घेतलं की ते एका काचेच्या वाटीमध्ये काढून घ्यायचंय। छान लागतात हे, थोडे तिखटच मस्त लागतात खायला। तिखट बनवायचे व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला जर हवं असतं तर थोडंसं फिक्कं पण तुम्ही बनवू शकता। बटाटे व्यवस्थित सालून घेतले मी उकडून। बटाटे किसून घ्यायचे आपल्याला किसणीने। एक 5-6 बटाटे घेतले मी, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घ्यायचे बटाटे। किती बनवायचे त्यावर डिपेंड असतं। तर मी 5 ते 6 माणसांसाठी नाश्ता बनवते। खूप छान लागतात हे बटाटा सारण पराठा, बनवून बघा तुम्ही पण। आणि तुम्ही काय बोलतात ह्या पराठ्याला ते पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आम्ही याला बटाटा सारण पराठा बोलतो। त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे, एक अर्धा मोठा चम्मच तेल व्यवस्थित गरम करून घेतलं मी। त्याच्यामध्ये व्यवस्थित गरम करून झालं की मग याच्यामध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत। मी जिरं घातलं आहे याच्यामध्ये अर्धा टीस्पून, आणि याच्यामध्ये राई घालून घेतली आहे आणि कढीपत्ता घालून घेतला आहे। व्यवस्थित तडतडून घ्यायचं ते। आणि त्याच्यामध्ये मी कांदा घालून घेतला आहे, बारीक चिरलेला आपला। सगळं व्यवस्थित घालून घेतला आहे तो कांदा। व्यवस्थित तो परतून घ्यायचा आहे, मस्त असं गोल्डन ब्राऊन। जास्त ब्राऊन पण नाही करायचा, पण ते सारण जे तर आपण जेव्हा हे परतून घेतो ना कांदा, सारण खूप छान लागतं आणि दाताखाली येत नाही कांदा, आणि आपले पराठे पण फुटत नाही। आणि त्याच्यामुळे व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचे कांदे। त्याच्यामध्ये आपण हा दळून घेतलेला तिखट घालून घेणार आहे आपण, हिरव्या मिरचीचा ठेचा। तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये। त्याच्यामध्ये आता आपण कढीपत्ता चटणी घालून घेणार आहे, ती पण मी 1 चमचा घातली आहे। 1 चम्मच धनिया पावडर घेतली मी, ती घालून घेतली आहे। ही ऑप्शनल आहे, आवडत असेल तुम्हाला तर घालायची, नाही तर आपण कोथिंबीर घातलीच आहे। 1 चम्मच याच्यामध्ये आपण हळद घातली आहे। हळद घातल्यानंतर आपण याच्यामध्ये आता तीळ घेणार आहोत। तीळ आपण याच्यात 2 चम्मच घालून घेणार आहोत। 2 चम्मच घातले आहेत मी तीळ। तीळ घालून झाले याच्यामध्ये की व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्यायचे। छानपैकी मिक्स झालं याच्यामध्ये करून, याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची बारीक चिरलेली आपली, आणि टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो पण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तो पण व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे मी छान असा। मिक्स करायचा आणि त्याच्यामध्ये आपण परत लाल तिखट घालून घेणार आहे। आपण लाल तिखट याच्यामध्ये बेतानेच घालायचे,
कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरची पण घातली तर अर्धा चमचच मी लाल तिखट घालणार आहे याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार टेस्टनुसार तुम्ही किती घालायचं त्याप्रमाणे तुम्ही घालून घ्या. आणि मीठ घालणार आहे मी याच्यात 1 चम्मच. हे बघा 1 चम्मच मीठ घातलं आहे मी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कोरडं करून घ्यायचं व्यवस्थित. असं पण कोरडंच झालेलं आहे ते. व्यवस्थित मिक्स करून आणि एका वाटीमध्ये मी काढून घेतलं आहे हे सर्व मिश्रण. छानपैकी काढून घ्यायचं आहे आणि पराठे बनवायला आता आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी पिठाचा गोळा घेतला आहे. तर हे मी बटाटा सारण पराठा बनवणार आहे, त्याच्यामुळे मी 2 छोटे गोळे असे तोडून घेतले पिठाचे आणि ते मस्तपैकी पिठाच्या वाटीमध्ये डुबवून घेते. कंजूसी नाही करायची पीठ लावायला, म्हणजे खाली चिटकत नाही ते. व्यवस्थित डुबवून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मस्तपैकी लाटून घ्यायचे. 2 सारखे असे आपल्याला छोट्या पोळ्या लाटून घ्यायचे. 2 उंडे व्यवस्थित करून घ्यायचे छोटे छोटे आणि ते लाटून घ्यायचे. व्यवस्थित लाटून घेतलं याच्यावरती परत आपण थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे खाली, म्हणजे ते चिकटत नाही. पीठ याच्यावरती लावलं की मग याच्यावरती आपण आता सारण भरून घेणार आहोत. जसं आपण पुरणपोळी करतो ना, पुरणपोळीला कसं सारण भरून घेतो व्यवस्थित, तसंच भरायचं आहे. बिलकुल पण कंजूसी नाही करायची सारण भरायला. एकदम भरभरून सारण भरून घ्यायचं याच्यामध्ये. खूप छान लागतात भरलेल्या सारणाचे हे पराठे. करून बघा. वरून त्याच्यात व्यवस्थित पीठ भरवून घ्यायचं आहे आणि पॅक करायचं आहे वरतून झाकण लावून. सगळं काही व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं साईडनी पण, म्हणजे ते फुटत नाही. उलटं करून त्याला मस्त टॅप करून असं हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं आहे, दाबून घ्यायचं आहे हाताने आणि व्यवस्थित एकदम हलक्या हाताने त्याला खाली पीठ टाकून त्याच्यावर पुन्हा हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं थोडं थोडं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. छान गोल 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 राऊंड राऊंड मस्तपैकी. जास्त जाड पण नाही करायचा, जास्त पातळ पण नाही करायचं. छानपैकी लाटून घ्यायचा आणि हा झाला आपला पराठा तयार. खूप सोपा आहे, पटकन होतो आणि सगळं फ्राय करून घेतल्यामुळं फुटत पण नाही पराठा, एकदम छान होतो. आणि याच्यावरती आपण आता मस्तपैकी तूप घालून घेणार आहोत. गावरान तूप आहे हे. छान तूप घालून घ्यायचं तव्यावरती. छान तूप टाकून घ्यायचं. इतकं छान लागतं हे, खूप क्रिस्पी होतात आणि याच्यात तुपाची जी टेस्ट असते ना ती इतकी छान लागते याच्यामध्ये. खूपच मस्त. करून बघा तुम्ही, खाऊन बघा आणि कसं झालं आहे ना हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही या पराठ्याला काय नाव देतात ते पण मला सांगा. मी तर याला हेच नाव दिलेलं आहे. सर्वजण आमच्या घरामध्ये ह्याच नावाने याला बोलतात, बटाटा सारण पराठा. छान क्रिस्पी होतो एकदम. व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. त्याच्यावर पुन्हा तेल घातलं आहे मी. व्यवस्थित तेल याच्याने चम्मचने व्यवस्थित सगळ्या साईडला लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा फिरून 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 व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. म्हणजे खूप क्रिस्पी आणि खूप मस्त लागतो हा पराठा. शेजारीच आमच्याला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, तो आवाज जरा तुम्ही इग्नोर करा. त्याच्यामुळे तो आवाज ठोकायचा वगैरे आवाज येत असतो. हे बघा किती छान एकदम क्रिस्पी भाजलं जातं. छान भाजलं गेलं आहे. असंच भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. जेवढं हवं आहे तेवढं तूप तुम्ही घालून घ्यायचं आहे. तेल पण लावलं तर चालतं, खूप छान लागतो तेलाने पण. हे बघा मस्त भाजला गेला आहे, एकदम क्रिस्पी भाजला गेला आहे. वाव, अशाच प्रकारे मी करून घेतलेले आहेत. एकदम झटपट होतात हे पराठे बनवून. आणि हे बघा आपण आता याची टेस्ट करूया.
एकदम खूपच छान झाले. तुम्ही पण करून बघा कसे झाले. मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल.